नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. ओम दधिशंकतुषाराभं क्षिरोदार्णवसंभवं नमामि शेषनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः. नमस्करोमि. गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाममोक्षाणां फलदात्री नमोस्तुते. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. तत्पूर्वी आज जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य गुणधर्म. तर आज 24 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव शांत, संयमी, विचारपूर्वक वागणारे, कामामध्ये शिस्त, नीटनेटकेपणा आणि अचूकता ठेवणारे, जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्याची वृत्ती, बुद्धिमान, व्यवहारात कुशल आणि निरीक्षण शक्ती चांगली, इतरांना मदत करण्याची मनापासून इच्छा असते. आपल्या कामाबाबत काटेकोर असल्यामुळे कधीकधी अतिविचार किंवा परिपूर्णतेचा आग्रह दिसतो. मनातील भावना लगेच व्यक्त न करता त्या मनामध्ये ठेवण्याची प्रवृत्ती असू शकते. वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापन, नियोजन करण्याची क्षमता चांगली. शिक्षण, संशोधन, व्यवसाय, प्रशासन, कला किंवा आर्थिक नियोजन यांसारख्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकतात. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमळ आणि काळजी घेणारे, सौंदर्य, कला, संगीत यांची आवड असणारे, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर हळूहळू स्थिर यश मिळवण्याची क्षमता यांच्या अंगी असते. शुभ अंक आहे यांच्यासाठी 3, 5. वार आहे शुक्रवार, हा शुभ मानला जातो. तसेच बुधवार आणि गुरुवार अनुकूल मानले जातात. उपासना, शुक्रवारी महालक्ष्मीची उपासना करणे यांच्याकरता शुभ मानले जाते. तसेच गणपतीची उपासना देखील आपण करू शकता. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण बघणार आहोत 24 ऑगस्ट रोजीचं दैनिक राशी भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेषरास. कामातील अडथळे हळूहळू दूर होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. आर्थिक बाबतीत घाईघाईचे निर्णय टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासेल. प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढवल्यास गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे. शुभ अंक आहे आपल्यासाठी 9. शुभ वार आहे मंगळवार आणि हनुमंतांचे स्मरण करून हनुमंतांच्या मंत्रांचा जप आपण करावा. वृषभ रास. आज आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवनवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मात्र खर्च करताना बजेटचा विचार करा. आरोग्याच्या बाबतीमध्ये विश्रांती आवश्यक आहे. शुभ अंक आहे आपल्यासाठी 6. शुभ वार आहे शुक्रवार. महालक्ष्मींची पूजा करून श्रीसूक्त अथवा लक्ष्मी मंत्राचा जप करा. मिथुन रास. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. तुमच्या कल्पनांना योग्य व्यक्तींचा पाठिंबा मिळेल.
नोकरीत जबाबदारी वाढू शकते. मित्रांशी बोलताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार. गणपतीला दुर्वा अर्पण करून गणपतीच्या मंत्राचा जप करा. कर्क रास. आज मनात काही जुन्या आठवणी किंवा चिंता येऊ शकतात. सकारात्मक विचार ठेवा. घरातील वातावरण प्रेमळ राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात आपुलकी वाढेल. शुभ अंक 2. शुभवार सोमवार. भगवान शिवाला जल अर्पण करून नमः शिवाय मंत्राचा जप करा. सिंहरास. तुमच्या नेतृत्व गुणांना आज चांगली संधी मिळेल. कामात आत्मविश्वासाने निर्णय घ्या. व्यवसायात नवीन संपर्क फायद्याचे ठरू शकतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंद मिळेल. शुभ अंक आहे 1. शुभवार आहे रविवार. सूर्य भगवंताला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य प्रदान करा. शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. कन्या रास. आज नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल आणि त्याचे उत्तम परिणाम जाणवतील. नोकरी किंवा व्यवसायात एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक व्यवहारात कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्या. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार. गणपतीचे पूजन करून 21 दुर्वा शक्य असल्यास अर्पण करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठे जाऊ नका. बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. तर आता पुढे तुळा रास. नातेसंबंधांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. व्यवसायात नवीन कराराची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र अनावश्यक खरेदी टाळा. कला आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. देवी लक्ष्मीचे पूजन करून कमळ किंवा सुगंधी फुले अर्पण करा. वृश्चिक रास. आज तुमची इच्छाशक्ती मजबूत राहील. कठीण काम पूर्ण करण्यासाठी योग्य ऊर्जा मिळेल. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक व्यवहारात गुप्तता आणि सावधगिरी बाळगा. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. शुभ अंक आहे 9. शुभवार आहे मंगळवार. उपासना हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण करा.
धनुरास प्रवास किंवा नवनवीन व्यक्तींशी संपर्क होण्याची, संबंध येण्याची शक्यता आहे. कामानिमित्त चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील एखाद्या बातमीने आनंद वाढेल. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. श्री विष्णू किंवा दत्तगुरूंचे स्मरण करून नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. मकर रास, कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीने चांगले फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतील. पैशाच्या बाबतीत दीर्घकालीन योजना करा. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या सल्ल्याने घेतला जाऊ शकतो. शुभ अंक आहे 8. शुभवार आहे शनिवार. उपासना, शनी महाराजांचं स्मरण करा. गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करा. कुंभरास, आज नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्र किंवा सहकार्याकडून मदत मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल, पण भविष्यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. शुभ अंक आहे 4. शुभवार आहे शनिवार. शिवपूजन करा किंवा नमः शिवाय मंत्राचा जप करा. मीन रास, आज मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्याकडे ओढ वाढेल. नोकरीत चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती हळूहळू चांगली होईल. कुटुंबातील व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा फायदा मिळेल. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. दत्तगुरू किंवा श्री विष्णूंचे पूजन करून पिवळे फूल अर्पण करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं दैनिक भविष्य. भविष्य हा आपल्याला दिशादर्शक आहे, पण त्यासाठी मेहनत आणि कष्ट यांना पर्याय नाही. तरी मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदाने व्यतीत करा. शुभम भवतु.